नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवी मंदिर समोरील प्राचीन बारवाची स्वच्छता, देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोडवर जागृत देवस्थान असलेल्या रेणुकादेवी माता मंदिराच्या बारवाची स्वच्छतेअभावी दुरावस्था झाली होती. पाण्याला दुर्गंधी सुटली होती. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने बारव स्वच्छता करण्यात आली. बोर्डाच्या पाणीपुरवठा विभागाकडून बुधवार दिनांक 17 रोजी बारव स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यात आले. बारवातील पाण्याने स्नान केल्यास त्वचा पासून मुक्ती मिळते अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे अनेक भाविक बारवाच्या पाण्याने स्नान करतात. त्यामुळे बारवाला विशेष महत्त्व आहे. येत्या सोमवार दिनांक 22 सप्टेंबर पासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून यात्रा परिसर स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. नाशिक शहर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून भाविक त्वचारोगापासून मुक्ती मिळावी या श्रद्धेने अंघोळ करण्यासाठी मंगळवार, शुक्रवार तसेच पौर्णिमा या दिवशी भेट देत असतात. मात्र त्वचारोगापासून मुक्ती देणाऱ्या बारवाची अनेक दिवसांपासून स्वच्छताच करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य तर पाण्यात बारीक जीवजंतूंचा प्रादुर्भाव वाढला होता. याबाबत नवरात्रोत्सव लक्षात घेता या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून या पवित्र बारवाची स्वच्छता करण्याची मागणी देखील जोर धरू लागली होती. बारव स्वच्छ झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. एक छोटा ढीग चांदीचा पत्रा, शेकडो श्रीफळ, कपडे यासह खालील गाळ हा बारवेतून काढण्यात आला. सर्व कामे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अधीक्षक स्वप्नील क्षत्रिय, श्री रेणुकादेवी मंदिराचे पुजारी वंदन शिंगरे यांच्या उपस्थितीत देवीदास बनसोडे, राजेश पवार, सुनील रुपवते, बाळू गायकर, संदीप गोरे, देवीदास पवार, सचिन गांगुर्डे आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी केली. नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट.